नमस्कार मित्रांनो, बेरोजगार संघटना यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, सडक परिवहन मंत्री नितीनजी गडकरी वर्ध्यात एका समारंभात असताना फिनिक्स करियर अकॅडमीचे सर्वेसर्वा नितेशजी कराळे सर यांनी गडकरींना काही प्रश्न विचारले। त्या बाबतीत ते काय बोलले जाणून घेऊया ह्या व्हिडिओमध्ये। सोयाबीनच्या डेटीची आयात मध्ये पण सर महत्त्वाचा प्रश्न आहे सर, माझा घरी येऊन भेटा मला, मी म्हणजे का पब्लिक बाबा माझा घरी येऊन भेटा मला, मी म्हणजे का पब्लिक बाबा पब्लिक सर्व पत्रकार बंधूंना गाडीत बसावं आणि जामणी कारखाना येथे पत्रकार परिषद स्टेजवर हा शेतकऱ्याने करोडपती करून लखपती करू। खरंच केंद्र सरकारचे धोरण आहे का लखपती करायची? 12 लाख टन सोयाबीनची ढेप आयात केली, ऐन वेळेवर केली। हा सोयाबीन निघायच्या टायमावर डिसेंबर महिन्यापासून सोयाबीनच्या तेलाचे भाव वाढले। सोयाबीन 3,500 आली तरी तेलाचे भाव कमी नाही झाले। आता मागच्या ऑगस्ट महिन्यात 12 लाख टन सोयाबीनची जी सोयाबीन लावायची परवानगी नाही, जी सोयाबीन भारतात लावायची परवानगी नाही, जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीनची ढेप आयात केली। 12 लाख टनाची ढेप आयात केल्यामुळे सोयाबीनचे भाव सरळ 12,000 3,500। आता स्टेजवर बोलले ते मान्य केलं त्यानं। तेल पेट्रोल डिझेल 110 वर गेलं, 500 रुपयात नागरत होतो आम्ही। आता 800-1000 रुपये रेट झाला एकेरी कल्टिवेटरनं नागरिटीचा। DAPची बॅग 543 रुपयाची होती, ते डायरेक्ट 1200 रुपयावर गेली। मग उत्पादनाचा लागत खर्च वाढला। त्याच्यानंतर आमचं सोयाबीन 1200-1300 रुपयात आम्ही सोंगत होतो, आज 2200 रुपये सोंगायला लागून राहिले। तुमची मागणी काय आहे? हा, तर मग आता तुम्ही पहा ना, त्याचा विचार करा ना, त्याच्या उत्पादन खर्च वाढला आणि ऐन मोदी सरकार ते सोयाबीनची ढेप ऑगस्ट महिन्यात बोलावते सोयाबीन निघायच्या टायमावर, तर सोयाबीनचे रेट त्याच्याचमुळे